वर आरोप माझ्यावर किंवा भारतीय जनता पार्टीवर आदरणीय बंग साहेबांच्या लोकांनी किंवा बंग साहेबांनी आमच्यावर हस्तक्षेप घेतलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की जवळपास एकाच घरामध्ये 200 लोकांचे नावं आहे. त्याची यादी सुद्धा माझ्याकडे आहे. मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की मी तुम्हाला आमचे तिथले जे नगरसेवक आहे माननीय, ते तुम्हाला एक एक घर घेऊन त्या घरामध्ये कोण कोण राहतं, हा याच्यामध्ये फक्त प्रशासकीय बाब हे चुकलं आहे की घर क्रमांक त्यांनी रिपीट केलाय, पण एक एक माणूस तिथं राहतो याची मला आपल्याला विनंती आहे की एकदाच एक वार दोन तुकडे झालेच पाहिजे. जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा ते डेव्हलपमेंटवर कधीच बोलत नाही, पण कुठं तरी चुकीचं बातमी पसरवणं, फॉल्स अलिगेशन करणं हे होतं. माझ्याकडे ही यादी आहे, त्याच्यावर त्यांचा हस्तक्षेप आहे. तुम्हाला आमचे नगरसेवक जेव्हा आपल्याला जायचं असेल तेव्हा आपण त्यांना मला सांगा, आमचे जे नगरसेवक आहेत ते तुम्हाला एक एक घर दाखवतील. दुसरं त्यांचं एलिगेशन आहे की 27 मेघे परिवाराचे लोक तिथं राहतात. बिलकुल राहतात. त्यांनी जे बोललंय की तिथं राहत नाही तरी त्यांचे नाव आहे. आमचे परिवारातले 2 कुटुंबाचे घर मागील 25 ते 30 वर्षापासून या वानाडोंगरी नगर परिषद, तेव्हा जे ग्रामपंचायत होती तेव्हापासून 20-25 वर्षापासून आमचे 2 कुटुंब निलेश मेघे आणि मुकुंद मेघे हे तिथे राहतात. हे त्यांचे परिवारातले लोक आहे. आणि जे आमचे नातेवाईक आहे जे ट्रान्सफर होऊन कधी वर्धेतनं किंवा नागपुरातनं येतात तर त्यांच्याही घरी ते थांबले होते, याचाही सुद्धा आमच्याकडे पुरावा आहे. दुसरं, ते जे एलिगेशन करतात, माझ्याकडे ही जवळपास 26 लोकांची, त्याच्यापैकी 20 लोक हे बंग परिवारातले लोक आहेत. त्यांचा खरा ऍड्रेस काय आहे हे सुद्धा या यादीमध्ये आहे. आणि हे खरं आहे की खोटं आहे याची माहिती आपण घेतली पाहिजे. मी आदरणीय बंग साहेबांना पण विनंती करतो, जसं मी जे काही माझ्यावर एलिगेशन्स केले आहेत किंवा पक्षावर केलेले आहे, जसं मी तुम्हाला पुरावे देतो, हे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या पार्टीच्या नेत्यांनी या 26 नावावर, हे तर कमीत कमी आहे, म्हणजे याच्यावर तुम्ही खोल अभ्यास केला पण नाही आहे, पण 20 नावं हे बंग परिवारातले आहे. आणि त्यांच्याच पक्षाचे दुसरे नेते आदरणीय घोडमारे साहेब यांचेही 6 नावं अशी आहेत जे मतदारसंघात राहत नाही तरी सुद्धा त्यांचे नावं आहे. हे आपण याची पण चौकशी करा. याचे मी आपल्याला व्हॉट्सअपवर आपल्या किंवा आपल्याला प्रिंटआउट पाहिजे असेल तर याची सुद्धा कॉपी देतो. आता इलेक्शन आहे. आम्ही वानाडोंगरी नगर परिषद मध्ये जवळपास मागील 10 वर्षामध्ये 400-500 कोटीच्या पेक्षा जास्ती कामं तिथे केलंय. पण आता निवडणूक आले आणि त्यांच्याकडे दुसरे मुद्दे नाही, त्यांना आपली हार, त्यांना आपला पराभव हा दिसून आला. त्याच्यामुळे फक्त फॉल्स एलिगेशन करायचं, फॉल्स नेरेटिव्ह, जसं आदरणीय राहुल गांधी साहेब करतात त्याच धर्तीवर चालून कुठंतरी लोकांना संभ्रमात टाकायचं. आणि हा सगळा उद्योग हा पवार साहेबांच्या पार्टीचे लोक करत आहेत. कन्फ्युजन निर्माण, मतदारांमध्ये कन्फ्युज करण्याचं काम होतं, असं म्हटलं जातं. तशी स्ट्रॅटेजी सुरू आहे 100%. कारण काय, आदरणीय बंग साहेब तिथं 15 वर्ष आमदार होते, मंत्री सुद्धा होते, पण त्यांनी किती डेव्हलपमेंट केलं आहे हे लोकांना विचारा. माझं तर काय, मी तर म्हणणारच आहे, मी माझे गुण गाणारच आहे, पण मला न विचारता आपण सामान्य लोकांना विचारा. आज 2014 मध्ये जेव्हा पहिल्यांदा निवडणूक लढलो होतो तेव्हा 24,000 मतांनी निवडून आलो. त्याच्यानंतर ती 19 मध्ये 46,000 झाली आणि भूतो न भविष्य यावेळेला 78,000 मताची मला आघाडी भेटली आहे. तर हा कुठेतरी चोप लोकांनी आदरणीय विरोधी पक्षाच्या लोकांना दिलेला आहे. क्रमांक 1 असं तुमचं ऑब्झर्वेशन? हे बघा, हे प्रशासकीय बाब आहे. ते काय झालं काय नाही झालं, मला असं वाटतं की कुठे कधी कधी ऍड्रेस हा बरोबर नसतो लोकांनी दिलेला. जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा समजा घर क्रमांक नाही टाकला तर जो ऑपरेटर असतो त्याच्यामध्ये ती विंडो असते आणि प्रत्येक विंडो हे भरल्यानंतरच तो फॉर्म एक्सेप्ट होतो. तर कधी त्यांनी 1 दाबला असेल, कधी 2 टाकला असेल, कधी
टायपिंगचं मिस्टेक असेल, हा प्रश्नाचं उत्तर मला देता येत नाही, कारण का हा प्रशासकीय बाब आहे. पण ही जी यादी ज्याच्यावर आक्षेप घेतला आहे असे 200-300 लोकांची, ही सगळी यादी माझ्याकडे आहे. हे सगळे लोक तिथं राहतात आहे आणि त्याची आपण चाचणी सुद्धा केली पाहिजे. आणि लोकांमध्ये आपण सगळ्या पत्रकारांना मी विनंती करतो की लोकांकडे पुरं आपलं जे खरं आहे खोटं आहे हे लोकांपर्यंत आपण पोचवा. कारण का आम्ही किती बोललो तर लोकांना संभ्रम फैलवण्याचं काम हे विरोधी पक्ष करतात, पण आपल्याला लोक ऐकतात, आपल्याला लोक मानतात. म्हणून माझी विनंती आहे की ह्याही यादीवर आपण थोडस प्रॅक्टिकली तिथे जाऊन आपण त्याची शहानिशा केली पाहिजे. विधानसभा निवडणुकी मध्ये सुद्धा अशाच प्रकारचे आरोप करण्यात आले होते, तेव्हाही वातावरण निर्मिती करण्यात आली, आताही तेच. प्रत्येक वेळा ही स्ट्रॅटेजी घेऊन करतात. 2019च्या इलेक्शन नंतर आदरणीय घोडमारे साहेबांनी माझ्यावर इलेक्शन पिटिशन टाकली. त्या इलेक्शन पिटिशन ही रिजेक्ट झाली, निर्णय आमच्या बाजूने लागला. त्याच्यानंतर 24च्या इलेक्शन सुद्धा अगोदर त्यांनी मतदानाच्या वेळी गोंधळ घातला. तर ह्या सगळ्या गोंधळांनी लोक खूप हुशार आहे, ये पब्लिक है, ये सब जानती है. हो, ते या सगळ्या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणारा आरोप तुमच्यावर आहे. तुम्ही या सगळ्या प्रकरणात चौकशी करावीशी मागणी करता. बिलकुल चौकशी झाली पाहिजे. दूध का दूध, पाणी का पाणी झालं पाहिजे. आणि हे जे लोक जे काम करत नाही, फक्त बोल बच्चन करतात, यांच्यावर चोप लागलीच पाहिजे असं माझं मत आहे.